तुमच्या माहितीतील जे घटक पक्ष आहे बच्चू कडूंनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे तुमच्या विरोधामध्ये विरोधात मी खूप नवीन आहे आणि मी जशी तिकीट घोषणा झाली मी सगळ्यांना हात जोडून विनंती केली की अमरावतीच्या विकासासाठी सगळे घटक पक्ष सगळे सिनियर, कारण मी सगळ्यात ज्युनियर आहे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे, आणि सगळ्यांना मी नम्रपणे विनंती केली की अमरावतीच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी मोदीजींना मजबूती देण्यासाठी सगळे घटक पक्षांनी एक विचाराने एक मंचावर येऊन या मैदानात उतरून 400 पारचा नारा आणि स्वप्न या देशाचा आणि मोदीजींचा आपण सगळे मिळून आपण सहकार सगळ्यांनी सोबत राहून कंप्लीट केलं पाहिजे. मी स्वतः विनंती केली. नवनीत राणांनी प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये, पण रवी राणा कधी प्रवेश करणार काय माहिती. दादा त्यांचा स्वतःचा पक्ष ते उत्तर तेच देतील, कारण मी आजपासून आतापासून भाजपची कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे, तर ते उत्तर ते रवीजी देतील आपल्याला. स्थानिक भाजप आहे त्यांना त्याची जी संवाद साधणार का अडसू आता शिंदेकडे पोहोचलेली आहे आणि बच्चू कडू पण नाराज. मला वाटते की ज्या एनडीए मध्ये घटक पक्ष आहे ते एनडीएचे ते मोठे लीडर ते निर्णय घेतील. दादा या उत्तरासाठी मी खूप लहान आहे अजून. नवनीत राणांना उमेदवारी मिळाल्यास बच्चू म्हणाले की मी मोठा बंड करणार, यावर काय सांगणार. मी विनंती करू शकते की मोदीजींसाठी सगळ्यांनी एकत्रित येऊ. 400 पार जे आमचं स्वप्न आहे मोदीजींचं ते आपण सगळ्यांनी सहकार केलं पाहिजे. रात्रीच अमरावतीमधील भाजपचे शिष्टमंडळ बावनकुळे साहेबांना फडणवीस साहेबांना भेटले, त्यांनी नाराजी व्यक्त केली आपल्या उमेदवारीबद्दल. ते कालपर्यंत होता, आज सिच्युएशन चेंज झाली दादा, आणि हा पूर्ण कुटुंब या पक्षाचं आणि सगळे नेतेगण बसले आणि त्याच्यामध्ये माझा प्रवेश झालाय. तर कालची गोष्ट कालची बातमी डिफरंट होती, पण आजची बातमी ते तुम्ही सगळे पाहू शकता, सगळे एका मंचावरच बसले. नाराज पदाधिकारी प्रचार करतील नवनीत राणा प्रचार करतील नाराज पदाधिकारी सगळे ते बावनकुळे साहेब उत्तर देतील, आणि मी विनंती करणार आहे त्यांना सगळ्यांना विनंती आहे माझी, कारण माझ्यासाठी नाही मोदीजींसाठी करायला लागते. चला ठीक आहे. प्रवास थोडा उलटा नाही झाला, सर्वात आधी तिकीट जाहीर झाली, मग तुम्ही राजीनामा दिला आणि आता पक्ष प्रवेश होते पूर्ण. मला वाटते तुम्हाला खुशी झाली पाहिजे की असंही कधी होते म्हणून. सगळं सरळ होते, जेही होते जे देव ठरवते ते सगळं सरळ होते, त्याला उलटा मी कधीच मानत नाही. जे झालं ते खूप सरळ पद्धतीने झालं, आणि अमरावतीचा विकास आणि माझे विदर्भाचा विकास या केंद्राचे माध्यम होईल तेवढंच माझं सरळ मला प्रश्नाचे उत्तर